तुमच्याच नेत्यांचा करणार आणि ते नेते पुन्हा तिथेच राहणार। मी सुषमा अंधारेंकडे जातो। सुषमा अंधारे सुद्धा जॉईन झालेल्या दिसतात। सुषमाजी, तुमचं स्वागत आहे झिरो आवर मध्ये। प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी विधिमंडळात तर व्यक्त केलीच, पण एबीपी माझाची बातमी अशी आहे की एक थेट कारवाई केली नसल्यास लोक हलक्यात घेतील, नेत्यांमध्ये स्पष्ट संदेश जाणार नाही अशी चर्चा तरी आहे। तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं पाहताय? खरं तर मला असं वाटतं की मी वारंवार म्हणते की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विधिमंडळ आणि विधिमंडळाचे लोकप्रतिनिधी हे राज्यातल्या 12-12.5 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत। त्यामुळे त्यांचं वागणं हे राज्याचं वागणं कन्सिडर केलं जातं। जेव्हा विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये म्हणजे जिथे कायदे तयार केले जातात आणि कायदे तयार करणारे प्रतिनिधी आहेत तेच कायदा मोडतात आणि त्यानंतर अगदी जुजबी हामी दिलगिरी व्यक्त करतो। तर हे इतकं पर्याप्त नसतं त्याच्यासाठी। त्याच्या पुढे अजून काही कारवाई होणं अपेक्षित असतं, पण ती होत नाही। ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक खरं तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांपेक्षा सुद्धा जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे, मात्र सत्ताधारी अजिबात ती जबाबदारी नाही। किंबहुना सत्ताधाऱ्यांना हा एक छुपा मेसेज मिळालेला आहे का, एक असा अलिखित संकेत त्यांच्यापर्यंत मिळालाय का की आपण काहीही केलं तरी आपल्यावर कुठलीही कारवाई होत नाही। ज्याचा परिणाम म्हणून संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, पडळकर असतील, माणिक कोकाटे असतील, हे कुठल्या एका पक्षाचे लोक नाहीत, हे सगळे, किंवा सूरज चव्हाण असतील, या सगळ्याच लोकांचं जर एकूण वागणं बघितलं तर ते कमालीचं बेताल वागणं आहे। आणि अडचण अशी आहे की यावर प्रश्न कोणी विचारायचा, तर मी वारंवार म्हणते की लोकशाही व्यवस्थेचं सगळ्यात मोठं सौंदर्य जे असतं ते विरोधी पक्षांचं सहअस्तित्व असतं। विरोधी पक्ष नेत्याचं त्याच्यामधला वावर हा फार महत्वाची भूमिका अदा करतो। मात्र सध्या राज्याच्या विधिमंडळामध्ये खालच्या आणि वरच्या दोनही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नसणं आणि विरोधी पक्ष नेत्याच्या शिवाय सभागृहाचं कामकाज पार पाडायचं तो प्रश्न कोणी विचारायचा। त्यामुळे आम्हाला कोणी विचारणारच नाही, आम्ही कसे बेलगाम घोडे आहोत आणि आम्ही काही करू शकतो। म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा एकीकडे मुख्यमंत्री समज देत आहेत आणि दुसरीकडे चक्क आमदार संजय गायकवाड हे करारनामा प्रकाशित करतात। म्हणजे आणि या करारनाम्यावर कुणी ब्र शब्द काढत नाही की अरे असा कायदे मंडळाचा एक लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने चक्क करारनामा करतोय आणि त्या करारनाम्यात तो सांगतोय की कुणीही मध्ये यायचं नाही, पोलिसांनी सुद्धा मध्ये यायचं नाही। तुम्ही कोण आहात? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की गुंड आहात? आणि असे जर गुंड निवडून दिले जात असतील तर तिथल्या मतदारसंघातल्या लोकांनी याचा काय अर्थ काढायचा? कारण तेवढ्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचं नेमकं काय होईल? बरं, याच्यावरती ज्या मलमपट्ट्या केल्या जात आहेत, वारंवार त्या मलमपट्ट्या होत आहेत की हा आम्ही समज दिली, आम्ही हे केलं। समज देणं म्हणजे काय आणि खरंच त्याचा परिणाम होतोय का? नुसतं सुषमाजी समज देणं असं नाहीये, वस्तुतः हा दखलपात्र गुन्हा आहे। ती मारहाण करण्यात आलेली आहे, नुसतं मारहाण नाही, बॉक्सिंगच्या स्टाईलमध्ये मारहाण झालेली आहे। हा दखलपात्र गुन्ह्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यावर थेट कारवाई करायची परवानगी द्यायला हवी होती। आदर्श स्थितीत आमदारावर थेट कारवाई करता येत नाही नियमानुसार, पण ती परवानगी द्यायला हवी होती विधिमंडळाने, पण ते होणार नाही कारण सगळंच घरचं कार्य आहे। मी एकदा शिवराय कुलकर्णीकडे जाऊन तुमच्याकडे परत एकदा येतो। सुषमाजी, अंजली दमानिया सुद्धा आलेल्या मला दिसतात। शिवराय कुलकर्णीजी, कारवाई तर झालेलीच नाही, क्रिमिनल केस असलेल्या